स्टुडंट, टुडे वी आर स्टार्ट इन्स्ट्रक्शन सेट चॅप्टर नंबर 2. लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं आपण मायक्रो प्रोसेसर, इव्हॉल्युशन्स, जेनरिक ब्लॉक डायग्राम, पिन डायग्राम and functional block diagram of microprocessor. Today we are start chapter number 2, instruction set. In that chapter we study about the various type of instructions and its programs. त्याआधी आपण बघणार आहे ॲड्रेसिंग मोड. तुम्हाला पेपरमध्ये व्हॉट इज ॲड्रेसिंग मोड अँड इट्स टाइप्स, एक्सप्लेन ॲड्रेसिंग मोड अँड इट्स टाइप्स, शॉर्ट नोट्स ऑफ ॲड्रेसिंग मोड्स या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला 4 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला. ओके, आपण डेफिनेशन बघणार आहे ॲड्रेसिंग मोडची. द ॲड्रेसिंग मोड ऑफ अ मायक्रोप्रोसेसर डिफाईन्स द वे इन विच द ऑपरंड ऑफ इन्स्ट्रक्शन कॅन बी असेस. ॲड्रेसिंग मोड काय आहे की एक प्रकारचा वे आहे ऑपरंडला एक्झिक्यूट करायचा. ऑपरंड मीन्स वेरियस टाईप ऑफ डेटा. तो इन्स्ट्रक्शन थ्रू काय केलं जाते, वर्क रिझल्ट देते. इन्स्ट्रक्शन जशी जशी आहे त्याप्रमाणे तो ऑपरेशन करणार आणि त्याचं एक्झिक्युशन करणार. द व्हेरियस वेज ऑफ स्पेसिफाईंग डेटा मीन्स ऑपरंड्स फॉर अ इन्स्ट्रक्शन. वेगवेगळ्या वेज आहे डेटा एक्झिक्यूट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहे. जशा जशा इन्स्ट्रक्शन्स राहील तसा तसा डेटा काय करेल, एक्झिक्यूट होईल. ओके, त्यालाच काय म्हटलं जाते, ॲड्रेसिंग मोड. आता आपण ऑपकोड काय आहे आणि ऑपरंड काय आहे ते बघणार आहे. ऑपकोड इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ ऑपरेशन कोड. ऑपकोड काय आहे, ऑपरेशन कोडचा शॉर्ट फॉर्म आहे. ऑपकोड इज अन इन्स्ट्रक्शन दॅट टेल्स द प्रोसेसर what to do, read the variable or data written beside its. ऑपकोड काय आहे की प्रोसेसरला एक प्रकारचे इन्स्ट्रक्शन देते की काय करायचं आहे त्याला. एक्झॅक्ट डेटा रीड करायचा आहे, राईट करायचं आहे, मूव्ह करायचं आहे की रोटेट करायचं आहे, ॲड करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, एक्झॅक्ट करायचं का आहे त्या इन्स्ट्रक्शनमध्ये. त्या प्रकारची काय दिले जाते, एक कमांड दिल्या जाते. ओके, त्यालाच काय म्हटलं आहे, ऑपकोड. ऑपरंड इज अन व्हॅरिएबल दॅट स्टोअर्ड अ डेटा. ऑपरंड काय आहे, एक प्रकारचं व्हॅरिएबल आहे ज्याच्यात आपण डेटा स्टोअर्ड करून ठेवतो. वेदर इट इज इन द फॉर्म ऑफ रजिस्टर और इन अ मेमोरी और इन अ ॲड्रेसिंग मोड. त्यामध्ये डेटा काय करतो आपण, रजिस्टर, मेमरीमध्ये, ॲड्रेसिंग मोडमध्ये की डेटा इनपुट करून ठेवतो, सेव्ह करून ठेवतो, स्टोअर करून ठेवतो डेटा. आणि इन्स्ट्रक्शन काय करते, मग त्या डेटाला ऑपरेशन करायला सांगते. मीन्स काय, ऑपकोड सांगते ऑपरंडला की एक्झॅक्ट काय करायचं आहे ते. ओके, एक्झाम्पल दिलं आहे खाली तुम्हाला, MVI A, B. यामध्ये MVI काय आहे, ऑपकोड आहे. A and B काय आहे, ऑपरंड आहे. MVI मीन्स मूव्ह इमिडिएट. मीन्स ऑपकोड काय करेल, एक प्रकारचे इन्स्ट्रक्शन देईन डिव्हाइसला की डेटा काय करायचं आहे, तुम्हाला इमिडिएटली मूव्ह करायचं आहे. आणि डेटा कुठे आहे, बीमध्ये आहे, बी रजिस्टरमध्ये आहे. तो इमिडिएट मूव्ह कुठे करायचा आहे की एमध्ये, ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह करायचं आहे. मीन्स यामध्ये काय होत आहे की ऑपकोड एक प्रकारचे इन्स्ट्रक्शन देत आहे, कमांड देत आहे. कशाला, ऑपरंडला. त्यानंतर मेनेमोनिक्स. मेनेमोनिक्स काय आहे ते बघणार आहे. असेंब्ली लँग्वेज युजेस सिम्बॉलिक कोड इन्स्टेड ऑफ बायनरी ऑर टू रिप्रेझेंट द कोड नोन ॲज मेनेमोनिक्स. एक प्रकारचे सिम्बॉलिक कोड आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ बायनरी और इन द फॉर्म ऑफ अ व्हेरियस कोड्स. वेगवेगळ्या कोडमध्ये राहू शकते किंवा मग बायनरी फॉर्ममध्ये राहू शकते. एक प्रकारची असेंब्ली लँग्वेजसुद्धा म्हटलं आहे त्यालाच काय म्हणतं आहे, मेनेमोनिक्स. मेनेमोनिक्स आर इन्स्ट्रक्शन फॉर अ कमांड्स टू परफॉर्म अ पर्टिक्युलर ऑपरेशन गिव्हन बाय युजर्स टू मायक्रोप्रोसेसर.
मेनेमोनिक्स काय आहे की एक प्रकारची कमांड देते इन्स्ट्रक्शनला की एक्झॅक्ट करायचं काय आहे, कोणतं पर्टिक्युलर ऑपरेशन करायचं आहे, की डेटा मूव्ह करायचा आहे, राईट करायचा आहे, रीड करायचा आहे, जम्प करायचा आहे, डेटा रोटेट करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे, ऑर करायचा आहे ऑपरेशन की अँड ऑपरेशन करायचं, अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जाते वेगवेगळ्या डेटाला, जो डेटा एखाद्या रजिस्टरमध्ये सेव्ह आहे किंवा मग मेमरीमध्ये सेव्ह आहे. ओके, त्याला काय म्हटलं जाते, मेनेमोनिक्स. एक्झाम्पल दिलं आहे MOV. MOV मीन्स मूव्ह. MVI मीन्स मूव्ह इमिडिएट. ADD मीन्स ॲडिशन. SUB मीन्स सबस्ट्रॅक्शन. ओके, आता आपण त्याचे टाईप्स बघणार आहे ॲड्रेसिंग मोडचे. There are 5 types of addressing mode: immediate addressing mode, register addressing mode, direct addressing mode, register indirect addressing mode and implied explicit addressing mode. First बघणार आहे what is immediate addressing mode. In immediate addressing mode, the source operand is always data. इमिडिएट ॲड्रेसिंग मोड काय आहे की एक सोर्स ऑपरंड आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, डेटा सेव्ह करून ठेवतो. मीन्स एक प्रकारचा सोर्स जिच्यात आपण डेटा इनपुट करू शकतो आणि डेस्टिनेशन कशाला म्हटलं जाते की जे त्या डेटाचं ऑपरेशन झाल्यावर जे आपल्याला रिझल्ट भेटते आणि ज्यामध्ये डेटा सेव्ह करून राहतो ते काय आहे, डेस्टिनेशन आहे. मीन्स रिझल्ट जिच्यात सेव्ह करून आहे ते काय आहे, डेस्टिनेशन आहे. आणि जिच्यात आपण डेटा इनपुट करत आहे ऑपरेशनसाठी ते काय झालं, एक प्रकारचा सोर्स. इफ द डेटा इज 8 bit देन द इन्स्ट्रक्शन विल बी 2 bytes. जर डेटा तुमचा 8 bitचा असेल तर इन्स्ट्रक्शन ओव्हरऑल इन्स्ट्रक्शन किती बाईटची राहील, 2 byteची राहील. इफ द डेटा इज ऑफ 16 bit देन द इन्स्ट्रक्शन विल बी 3 byte. जर डेटा तुमचा 16 bitचा आहे तर पूर्ण ओव्हरऑल इन्स्ट्रक्शन किती बाईटची राहील, 3 byteची राहील. आय इंडिकेट्स इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. एखाद्या इन्स्ट्रक्शनसोबत जर तुम्हाला आय लागलेला असेल, जसं MVI. MV मीन्स काय आहे, मूव्ह. आय मीन्स काय आहे, इमिडिएट. सिम्पली फॉर्ममध्ये काय, MOV पण मूव्ह होऊ शकतो, बट आपण इथे काय लावलं आहे, आय लावला आहे, म्हणून ही काय झाली इन्स्ट्रक्शन, इमिडिएट इन्स्ट्रक्शन झाली. मीन्स मूव्ह डेटा इमिडिएटली. आणि हे इमिडिएट इन्स्ट्रक्शन आहे, हे ॲड्रेसिंग मोड आहे, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आहे. हे कशावरून इंडिकेट केले जाईल, आयवरून, जे तुम्हाला इथे दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये. MVI B,45H. H काय आहे, युनिट आहे डेटाचं. ओके, 45 हा जो डेटा आहे, 45 हेक्साडेसिमल फॉर्ममध्ये जो डेटा आहे तो डेटा इमिडिएटली मूव्ह कशात करायचा आहे, बी रजिस्टरमध्ये. मूव्ह द डेटा 45 इमिडिएटली टू द रजिस्टर बी. रजिस्टर 6 टाईपचे आहे, तुम्हाला सांगितलं होतं, BCDEHNL. ओके, जर आपण सेपरेटली रजिस्टर्स घेतले तर ते किती बिटचे असते, 8 बिटचे. आणि जर पेअरमध्ये घेतले तर ते काय असते, 16 बिटचे. ओके, सो आपण इथे घेतलं कोणतं आहे रजिस्टर, ओनली बी रजिस्टर. अँड बी रजिस्टर इज ओनली 8 bit रजिस्टर. ओके, सो 45 हा डेटा कशात मूव्ह होईल, बी रजिस्टरमध्ये. पेअरमध्ये मूव्ह होणार का, नाही, ओनली बी रजिस्टरमध्ये. LXI H,3050H. 3050H इज द मेमरी लोकेशन. ओके, और वन टाइप ऑफ ॲड्रेस. ॲड्रेस आहे एक 3050H. काय करायचं आहे, 3050H मध्ये जो डेटा राहील, इट इज इन द फॉर्म ऑफ बायनरी और इन द फॉर्म ऑफ हेक्साडेसिमल और एनी टाइप ऑफ डेटा. ओके, तो डेटा कशात आहे स्टोअर्ड,
3050Hच्या ॲड्रेसमध्ये. ओके, तो जो डेटा आहे 3050Hचा तो कुठे मूव्ह करायचा आहे तुम्हाला? एचमध्ये. बट हा ॲड्रेस किती बिटचा आहे? 16 बिटचा आहे. सो आपण ओन्ली एचमध्ये मूव्ह करणार का डेटा? नाही, त्याच्या पेअरमध्ये कोण आहे? एल. सो डेटा कशात मूव्ह होईल? एच अँड एलमध्ये. ओके, मीन्स काय केलं जात आहे इथे? LX आहे. LXI मीन्स काय आहे? लोड. LX मीन्स लोड अँड I मीन्स इमिडिएट. आपण डेटा काय करत आहे इथे? लोड करत आहे. ओके, वन टाईप ऑफ मूव्हिंग. लोड मीन्स काय? एक टाईपचं मूव्ह आहे, बट आपण डेटा इथे काय करत आहे? मूव्ह करत आहे ॲड्रेस टू HL पेअरमध्ये. देन त्यानंतर आपण बघणार आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. रजिस्टर ॲड्रेसिंग मोड स्पेसिफाईज द सोर्स ऑपरंड, डेस्टिनेशन ऑपरंड और बोथ टू बी कंबाइंड इज अन 8085 रजिस्टर. रजिस्टर ॲड्रेस काय करते? स्पेसिफाय. सोर्स ऑपरंड स्पेसिफाय करते, डेस्टिनेशन ऑपरंड स्पेसिफाय करते आणि सोर्स अँड डेस्टिनेशन दोन्ही पण ऑपरंड स्पेसिफाय करते. मीन्स डेटा कोणत्या कशात सेव्ह आहे? इट इज इन द रजिस्टर ऑर इन मेमरी, ते शो करणार आणि सोर्स आणि डेस्टिनेशनसुद्धा शो करणार. मीन्स डेटा रजिस्टरमध्ये आहे आणि रजिस्टरमध्ये सेव्ह करायचा आहे. रजिस्टर आणि मेमोरी लोकेशनमध्ये आहे आणि मेमोरीमध्ये सेव्ह करायचं आहे. म्हणजे सोर्स अँड डेस्टिनेशन दोनही शो करत आहे. ऑर इट इज इन द फॉर्म ऑफ ओनली डेस्टिनेशन. ओके, हे स्पेसिफाय जिथे करते ते काय आहे? रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. धिस रिझल्ट्स in faster execution because it is not necessary to assess memory location for operand. काय आहे? एक प्रकारचं फास्टर एक्झिक्युशन केलं जाते या रजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये आणि यामध्ये एखादी मेमरी लोकेशन शो केल्या जात नाही, ओन्ली रजिस्टर शो केल्या जाईल. रजिस्टर्स कोणते आहेत? BCDEHL. ओके, या आणि ए मीन्स ॲक्युमुलेटर यामध्ये काय करेल? डेटा सेव्ह करेल. याच्यातच काय करणार? डेटा स्टोअर करून ठेवेल. मीन्स रिझल्ट स्टोअर करून ठेवेल. एक्झाम्पल दिला आहे MOV A,B. ही इन्स्ट्रक्शन दिली आहे. इन्स्ट्रक्शन काय म्हणते की डेटा बीमधून एमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला मूव्ह करायचं आहे. म्हणजे बी रजिस्टरमध्ये डेटा आहे तुमचा आणि तो डेटा कशात मूव्ह करायचा आहे? ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह करायचा आहे. बी रजिस्टर किती बिटचा आहे? 8 बिटचा आहे. तो 8 बिटचा डेटा 8 बिट ऑफ ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह होणार. ॲड बी. आता इथे ओन्ली बी दिला आहे आणि ॲडिशन सांगितली आहे. बट ॲडिशन ओन्ली एकाच डेटाने होते का? नाही. सो आपल्याला 2 इनपुटची गरज आहे. सो इथे बी रजिस्टर यूज केला आहे आणि जे दिसत नाही आहे ते काय आहे? ॲक्युमुलेटर, आणि ते ॲक्युमुलेटर यूज केला आहे. डेटा कशात होणार स्टोअर्ड? पहिला बी रजिस्टरमध्ये आणि तो डेटा कुठे जाईल? टेम्पररी रजिस्टरमध्ये. डायग्राम लक्षात घ्या. 8085 फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8085ची डायग्राम. ओके, बी रजिस्टरमध्ये मूव्ह होणार पहिले डेटा आणि जाऊन कुठे स्टोअर्ड होईल? तो टेम्पररी रजिस्टरमध्ये. आणि देन दुसरा डेटा कुठे मूव्ह होईल? डायरेक्टली ॲक्युमुलेटरमध्ये. देन ॲक्युमुलेटरचा डेटा आणि रजिस्टरचा डेटा कुठे जाणार? ALUमध्ये. ALUमध्ये काय केलं जाते? अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. ओके, त्या अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन झाल्यानंतर त्याचं जे ऑपरेशन येणार सांगितलं काय इन्स्ट्रक्शननी? ॲडिशन करायची आहे फक्त. अर्थमॅटिकमध्ये सबस्ट्रॅक्शन पण असते, मल्टिप्लिकेशन पण असते, डिव्हिजन पण असते. बट आपल्याला काय करायचं आहे? फक्त ॲड करायचं आहे डेटा. सो आपण काय करणार? ॲडिशन. ए मधल्या याची आणि बी मधल्या याची ॲडिशन होणार आणि डेटा कुठे स्टोअर्ड होणार? ॲक्युमुलेटरमध्ये. ओके, या प्रकारचा रजिस्टर ॲड्रेसिंग मोड असते.
देन त्यानंतर आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड द डेटा टू बी ऑपरेटेड इज अव्हायलेबल इनसाइड अ मेमोरी लोकेशन and the memory location is directly specified as an operand. काय असते इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये की डेटा कशात असते, मेमरी लोकेशनमध्ये सेव्ह असते डेटा. आणि मेमोरी लोकेशन काय असते, इनसाइड ऑफ ऑपरेशन. मीन्स मेमोरी लोकेशन कशात असते, इनसाइडली असते. कशात, डिव्हाइसच्या इनसाइड भागात असते मेमोरी लोकेशन. त्यामध्ये काय करतो आपण, डेटा सेव्ह करून ठेवतो आणि तो काय करते, डायरेक्टली स्पेसिफाय करते ऑपरंड. ऑपरंडला डायरेक्टली स्पेसिफाय करते कोण, मेमरी लोकेशन. ओके, मीन्स एक प्रकारचं मेमरी लोकेशन काय आहे, ऑपरंडच आहे, बट त्यामध्ये डेटा काय करून ठेवता आपण, सेव्ह करून ठेवता. आणि ते मेमोरी लोकेशन काय असते, इनसाइडली असते. जसं रजिस्टर काय असते, आउटसाइडली असते. आपल्याला रजिस्टर दिसते BCDEHL म्हणून, बट मेमोरी लोकेशन दिसणार का, नाही. जसं तुमचं मेमरी कार्ड झालं, मोबाईलचं मेमरी कार्ड दिसते का तुम्हाला, नाही, इनसाइडली असते. ते आपल्याला मोबाईलमध्ये शो होते, बट ते मेमरी कार्ड कशात असते, मोबाईलच्या अंदर असते. ओके, त्यामध्ये डेटा कोणता सेव्ह आहे तो दिसते, बट मेमरी कार्ड दिसते का तुम्हाला, नाही. द ऑपरंड इज डायरेक्टली अव्हायलेबल इन द इन्स्ट्रक्शन इटसेल्फ. ऑपरंड काय करते, डायरेक्टली अव्हायलेबल असते. इन्स्ट्रक्शन्स जशी जशी देते तशा प्रकारे ऑपरंड वर्क करते, डायरेक्टली वर्क करते. ओके, त्यासाठी ऑपरंड मेमरी लोकेशनमधून रजिस्टरमध्ये जात नाही किंवा मग देन मेमरी लोकेशनमधून ॲड्रेसमध्ये जात नाही एखाद्या. तो काय करते, डायरेक्टली इनसाइडली सेव्ह होते आणि डायरेक्टली ऑपरेशन करते. दिस इज 3 बाईट इन्स्ट्रक्शन. किती बाईटचे इन्स्ट्रक्शन आहे, 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. LDA 2050H. काय आहे LDA, मीन्स लोड डेटा फ्रॉम मेमोरी लोकेशन टू द मेमोरी लोकेशन. ओके, एक मेमरी लोकेशन दिलं आहे तुम्हाला 2050H. त्या मेमोरी लोकेशनमध्ये काय आहे, एक प्रकारचा डेटा सेव्ह आहे. वेदर इट इज इन द फॉर्म ऑफ बायनरी और इन अ हेक्साडेसिमल. तो डेटा काय होणार, काय करायचं आहे तुम्हाला, लोड करायचा आहे डायरेक्टली ॲक्युमुलेटरमध्ये. देन LHLD ॲड्रेस. ओके, लोड कंटेंट ऑफ 16 बिट मेमरी लोकेशन इंटू HL रजिस्टर पेयर. या इन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगितलं आहे की 16 बिटचं मेमरी लोकेशन आहे. 16 बिटच्या मेमरी लोकेशनमध्ये 16 बिटचा डेटा सेव्ह राहील आणि तो डायरेक्टली लोड कशात करायचा आहे तुम्हाला, HL रजिस्टर पेयरमध्ये. आता H काय आहे, 8 बिटचा आहे आणि L काय आहे, 8 बिटचा आहे. 16 बिटचा आपल्याला डेटा लोड करायचा आहे, मीन्स आपल्याला पेयरची गरज आहे. आपण फक्त 8 बिटमध्ये लोड करू शकतो का, नाही. 16 बिटच्या डेटासाठी 16 बिटचीच गरज असते. सो जिथे 16 बिटचा डेटा यूज केला आहे तिथे पेयर तुम्हाला यूज करावं लागेल. आता इथे काय सांगितलं आहे, डायरेक्टली लोड कशात करायचा आहे, HL पेयरमध्ये. देन त्यानंतर आहे रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इन रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड द डेटा टू बी ऑपरेटेड इज अव्हायलेबल इनसाइड अ मेमरी लोकेशन. डेटा काय करते, ऑपरेशन करते इनसाइड मेमोरी लोकेशन. मेमोरी लोकेशनच्या इनसाइड मीन्स अंदरच्या भागात काय करते, तो ऑपरेशन करते. अँड द मेमोरी लोकेशन इज इनडायरेक्टली स्पेसिफाय बाय अ रजिस्टर पेयर. आणि ते मेमोरी लोकेशन काय असते, इनडायरेक्टली स्पेसिफाय असते रजिस्टर थ्रू. म्हणजे एखादी रजिस्टर राहील, ते रजिस्टर काय राहील, त्या मेमोरी लोकेशनमध्ये ऑलरेडी इनसाइडली
वर्क करत जाईल. ओके, म्हणजे जसं जसं मेमरी लोकेशन त्याला कमांड देईल की तुम्हाला हा डेटा लोड करायचा आहे, मूव्ह करायचा आहे, काय करायचं आहे एक्झॅक्ट, आणि तो डेटा कशात आहे तुमच्या HL पेअरमध्ये, BC पेअरमध्ये, DE पेअरमध्ये आहे. तो डेटा ते काय करेल, इनसाइडली ऑपरेशन करेल. ओके, बट ते इन्स्ट्रक्शन्स कशाला जाईल, रजिस्टर पेअरला जाईल. मीन्स काय होतं आहे, रजिस्टरला इनडायरेक्टली काय भेटत आहे, एक प्रकारची इन्स्ट्रक्शन भेटत आहे की तुम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्ट. ओके, द 16-bit ॲड्रेस मेमोरी लोकेशन स्टोअर्ड इन अ रजिस्टर पेअर HL गिव्हन इन मेमोरी लोकेशन. जो तुमचा मेमरी लोकेशनमध्ये 16 बिटचा डेटा स्टोअर्ड करून राहील, तो डेटा कशात राहील, ओनली इन HL पेअरमध्ये. ओके, HL काय आहे, एक प्रकारचं रजिस्टर आहे. ओके, H काय आहे, 8 बिटचं रजिस्टर आहे. L काय आहे, 8 बिटचं रजिस्टर आहे. आणि इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये आपण काय यूज करत आहे, फक्त 16 बिटचा डेटा. सो ओव्हरऑल इन्स्ट्रक्शन काय सांगत आहे की मेमरी लोकेशनचा जो डेटा आहे तो इनडायरेक्टली स्टोअर्ड कशात आहे, HL पेअरमध्ये. मेमरी लोकेशनमध्ये आहे का, नाही. ओके, तो डेटा काय आहे, तुम्हाला किती बिटचा दिलेला आहे, 16 बिटचा डेटा दिलेला आहे, जो की HL पेअरमध्ये सेव्ह आहे. ओके, 16 बिटचा HL पेअरमध्ये यासाठी स्टोअर्ड आहे पेअर वाईज बिकॉज H and Lचं कॉम्बिनेशन हे किती बिटचं असते, 16 बिटचं. देन एक्झाम्पल, मूव्ह A, M काय म्हटलं आहे, एक प्रकारची मूव्ह काय आहे, ऑपकोड आहे. आणि A, M काय आहे, ऑपरंड आहे. M काय आहे, मेमोरी लोकेशन. A मीन्स ॲक्युमुलेटर. काय म्हटलं आहे की M या मेमोरी लोकेशनमध्ये डेटा सेव्ह आहे. बट मेमोरी लोकेशनमध्ये काय इनडायरेक्टली सेव्ह आहे डेटा तुमचा HL पेअरमध्ये. जे मेमोरी लोकेशन तर शो करत आहे, बट डेटा कुठे स्टोअर्ड आहे तुमचा HL पेअर ऑफ रजिस्टरमध्ये. तो डेटा तुम्हाला कुठे मूव्ह करायचा आहे, ॲक्युमुलेटरमध्ये. ओके, आपण एक एक इन्स्ट्रक्शन घेऊ तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट इन्स्ट्रक्शन कशा वर्क होत आहे आणि हे जे ॲड्रेसिंग मोड्स तुम्हाला सांगत आहे मी, त्या ॲड्रेसिंग मोड कसे कसे वर्क करत आहे एक्झॅक्ट, ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन थ्रू समजूनच जाईल, क्लिअर होऊन जाईल. ओके, देन त्यानंतर आहे 5th नंबरचा इम्प्लाइड अँड इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. In implied and implicit addressing mode, the operand is hidden and the data to be operated is available in the instruction itself. जे ऑपरंड असते, ऑपरंड कसे असते, ऑपरंडमध्ये काय असते की डेटा सेव्ह असतो. ओके, वेदर इट इज इन द फॉर्म ऑफ रजिस्टर, मेमरी लोकेशन और इन द ॲड्रेस फॉर्म. ओके, यामध्ये डेटा काय आहे, सेव्ह करून आहे, डेटा इनपुट करून आहे. ते जे ऑपरंड आहेत ते काय आहे, हिडन आहे या ॲड्रेसिंग मोडमध्ये. ते दिसणार का, नाही, फक्त इन्स्ट्रक्शन दिसेल, ऑपकोड दिसेल की एक्झॅक्ट तुम्हाला काय करायचं आहे ते. ओके, धिस मोड अँड द डेटा टू बी ऑपरेटेड इज अव्हायलेबल इन द इन्स्ट्रक्शन इटसेल्फ. आणि जो कोणता डेटा आहे आणि ज्याच्या कशात सेव्ह आहे तो डेटा, वेदर इट इज इन द ॲक्युमुलेटर ऑर इन अ रजिस्टर. ओके, कशात पण डेटा सेव्ह राहू शकतो. तो डेटा काय करत आहे, इन्स्ट्रक्शन थ्रू काय करत आहे, ऑपरेशन करत आहे. बट शो करत आहे का कशात डेटा सेव्ह आहे ते, नाही. म्हणजे जशी जशी इन्स्ट्रक्शन राहील तसं तसं ते काय करेल, डेटा वर्क करेल, बट डेटा दिसणार का, नाही. दिस मोड डज नॉट रिक्वायर्ड एनी ऑपरंड. कोणत्याही प्रकारचं ऑपरंड रिक्वायर्ड नाही आहे या मोडसाठी. फॉर एक्झाम्पल CMA काय आहे, एक प्रकारची इन्स्ट्रक्शन आहे. CMA काय म्हणते की
तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायचं आहे डेटा, वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आहे डेटा. वन्स कॉम्प्लिमेंट का आहे ते तुम्हाला 11th मी सांगितलं होतं, फर्स्ट चॅप्टरमध्ये नंबर सिस्टीममध्ये घेतलं होतं. वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये काय करतो की डेटा जर 0 असेल, ओके, 0 असेल तर त्याला आपण कन्वर्ट कशात करतो, 1मध्ये, आणि 1 जर असेल तर 0मध्ये कन्वर्ट करतो. ओके, तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, CMA मीन्स कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे, वन्स कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे. डेटा कुठे स्टोर्ड आहे तुमचा, ॲक्युमुलेटरमध्ये स्टोर्ड आहे, आणि त्या ॲक्युमुलेटरमध्ये स्टोर्ड असलेल्या डेटाला काय करायचं आहे, वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आहे. ओके, म्हणजे ॲक्युमुलेटरमध्ये काय राहील, 8 बिटचा डेटा स्टोर्ड राहील, कोणता पण, 000 राहू शकते, 111 राहू शकते, 101 राहू शकते. याला काय करायचं आहे तुम्हाला, वन्स कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे. जर सपोज 101 डेटा असेल तर त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय येणार, 010. ओके, या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचे आहे. ओके, देन त्यानंतर RRC मीन्स काय, रोटेट ॲक्युमुलेटर A राईट बाय 1 बीट. मीन्स काय करायचं आहे, डेटा ॲक्युमुलेटरमध्ये जो स्टोर्ड आहे तो ॲक्युमुलेटरचा डेटा काय करायचा आहे तुम्हाला 1 बिटनी रोटेट करायचा आहे राईट हँड साईडला. मीन्स 1 बिटनी काय जाणार, राईट हँड साईडला मूव्ह होत जाईल डेटा. याचं एक्सप्लेनेशन आपण नंतर घेणारच आहे. ह्या सगळे जे एक्झाम्पल्स तुम्हाला आता सांगितले आहे मी आत्तापर्यंतच्या ॲड्रेसिंग मोडमधले, त्याच्या आपण एक्सप्लेनेशन बघणार आहे. इन्स्ट्रक्शन्स जेव्हा आपल्या चालू होईल, याच्यानंतर इन्स्ट्रक्शन चालू होईल. ओके, आता लक्षात घ्या की RRC काय करते, रोटेट करते डेटा 1 बिटनी राईट हँड साईडला. ओके, या प्रकारे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इम्प्लिसिट अँड इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोडमध्ये राहील. इथे तुम्हाला ऑपरंड दिसत आहे का, कुठे नाही, ओन्ली ऑपकोड दिसत आहे. ओके, या प्रकारे ॲड्रेसिंग मोड्स असतात आणि त्या वर्क केल्या जाते. हा तुम्हाला कंपल्सरी विचारतो, एकतर याचे शॉर्ट फॉर्म्स विचारणार किंवा मग ओव्हरऑल क्वेश्चन विचारेल. हे तुम्हाला पूर्ण याची डेफिनेशन लिहायची आहे आणि याचे टाईप्स लिहायचे आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स. नेक्स्ट याला आपण घेणार आहे, इन्स्ट्रक्शन स्टार्ट करणार आहे. ओके.